लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर खुशखबर. लाडकी बहीण योजना सर्वात आनंदाची बातमी, सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार पैसे. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आजचा शासन निर्णय आला. लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये ठरली टॉपची योजना. आतापर्यंतची ही सर्वात टॉपची योजना ठरलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. आता पैसे वाटप होणार आहेत. हे पैसे तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम कोणत्याही युपीआय प्लॅटफॉर्मचा वापर करून काढू शकता. थेट रक्कम आता 3,000 रुपये जमा होणार आहे. एटीएमचा वापर करून सुद्धा पैसे तुम्ही काढू शकता. मार्च महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. सर्व लाडक्या ताईंच्या लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता आता जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. तर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. आणि ही लाडकी बहीण योजना आता इतकी सुप्रसिद्ध ठरलेली आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात टॉपची योजना ठरलेली आहे. आणि ही योजना ज्या प्रकारे त्यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर सुरू केली आणि निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार ज्यावेळेस पुन्हा सत्तेमध्ये आले त्यावेळेस सुद्धा ही योजना भरपूर जणांना असं वाटत होतं की ही योजना चुनावी जुमला आहे किंवा ही योजना फार काळ टिकणार नाही, थोडे दिवस चालेल, बंद करतील, मतदानपूर्ती योजना वगैरे आहे, असं बरेच आरोप या योजनेवरती झाले होते. परंतु बघा, या ठिकाणी आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजना अजून सुद्धा व्यवस्थितपणे सुरू आहे. या योजनेला अजूनपर्यंत कसल्याही प्रकारे धक्का वगैरे लागून दिलेला नाहीये. लाडकी बहीण योजना सुरळीतपणे चालू आहे आणि ही योजना अजून इथून पुढे 5 वर्षे जोपर्यंत महायुती सरकार सत्तेमध्ये आहे तोपर्यंत अशीच कायम सुरू राहणार आहे, असा शब्द, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. आता बघा, थेट रक्कम 3,000 रुपयाची रक्कम आता सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आता तुम्हाला मिळणार आहे. आता ही रक्कम तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधून काढू शकता. आता बघा, लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ही योजना महाराष्ट्र राज्यातील किंवा महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामधील सर्वात लोकप्रिय योजना, ही सर्वात टॉपची योजना ठरलेली आहे. लोकप्रिय योजना ठरली, गेम चेंजर योजना ठरली. या योजनेमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आले. ठीक आहे, तर या योजना अशीच इथून पुढेही सुरू राहणार आहे असं महायुती सरकारने स्पष्ट केलेलं आहे. महायुती सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ऑथेंटिक अपडेट फ्रॉम मराठी निकेत युट्यूब चॅनल. तर आपल्या आवडत्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरायचं नाहीये. आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती सध्या सुरू आहे स्पेशल असा गिव्ह अवे. तर 1,35,000 सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली आपली पूर्ण झालेली आहे. 2,00,000 सबस्क्रायबरचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. तर बघा, आपल्याला हे टार्गेट कम्प्लीट करायचे आहे. 2,00,000 सबस्क्रायबर ज्या दिवशी होतील आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. तर मंडळी, तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार. ज्या दिवशी 2,00,000 सबस्क्रायबर होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या तुमच्या म्हणजे पोस्टाच्या माध्यमातून जे पण लकी विनर ठरतील त्यांच्या ऍड्रेसवरती पाठवण्यात येणार आहेत. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता 100% पैसे वाटप होणार आहेत. 100% पैसे जमा होणार आहेत. 1,500 रुपये क्रेडिटेड टू युअर बँक अकाउंट असा मेसेज आता प्रत्येक लाडक्या बहिणीला पडणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36च्या 36 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता असा मेसेज पडणार आहे. 1,500चे 2 मेसेज पडतील आणि की तुम्हाला मार्चचा हप्ता मिळणार आहे आणि सोबतच एप्रिलचा हप्ता सुद्धा सर्व लाडक्या ताईंच्या लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा, पुणे विभागातील जिल्हे, कोकण विभागातील जिल्हे, नाशिक विभागातील जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे, अमरावती विभागातील जिल्हे, नागपूर विभागातील जिल्हे असे 6 विभाग आणि 36 जिल्हे, सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व विभागामध्ये आता पैसे वाटप करण्यात येत आहे. आता बघा, बऱ्याच महिलांचा एकच प्रश्न असतो की दादा, भरपूर जास्त त्यांच्या शंका होत्या की लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न भरपूर दिवस झाला सर्वजण विचारत आहेत. तर अखेर आता लाडक्या बहिणींची, सर्व लाडक्या ताईंची अखेर आता प्रतीक्षा संपणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात जबरदस्त अपडेट, सर्वात जबरदस्त अशी खुशखबर. हप्ता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात येणार का, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. या महिलांना 1,500 मिळणार नाहीत. आता त्या कोणत्या महिला आहेत त्यांना 1,500 रुपये मिळणार नाहीत किंवा त्यांना मार्च एप्रिलचा हप्ता मिळणार नाही? तर बघा, ज्या महिलांची केवायसी अपूर्ण आहे त्यांना हप्ता मिळणार नाही. तसेच ज्या महिलांचं आधार कार्ड बँक लिंक नाही त्यांना सुद्धा हप्ता मिळणार नाही. तसेच
ज्या महिलांचं ज्या बहिणींचं 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांचा सुद्धा लाभ बंद होईल. तसेच ज्यांचं वय 21 पेक्षा कमी आहे किंवा 65 पेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही. आता मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार, एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, तर त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे. अवघे शेवटचे काही दिवस उरलेले आहेत, शेवटचा आठवडा उरलेला आहे एप्रिलचा. तर बघा फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. फेब्रुवारीचा तर ऑलरेडी मिळालाय. मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. लाडक्या बहिणींना सूचना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवभाऊ यांनी लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्या. ई-केवायसी ची शेवटची तारीख आहे बघा 30 एप्रिल ही लास्ट डेट असणार आहे. म्हणजे शेवटचे 5-7 दिवस उरलेले आहेत. तर या सर्व कालावधीत तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार आहे. नाहीतर तुम्हाला मार्च महिन्याचे एप्रिल महिन्याचे मिळून रोख रक्कम 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हे करून घ्या. तर ही ऑथेंटिक अपडेट ऑफिशियल अपडेट दिलेली आहे स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी. तर आदिती ताईंनी काय म्हटलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे बघा 30 एप्रिल 2026 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील सर्व माता बहिणी सर्व लाडक्या बहिणी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात. तर ई-केवायसी ची ही संधी असणार आहे तुम्हाला. तर लवकरात लवकर सर्वांना रिक्वेस्ट आहे ई-केवायसी दुरुस्त करून घ्या. पुन्हा संधी मिळेल नाही मिळेल याची नो गॅरंटी. कदाचित ही शेवटची संधी असेल. त्यामुळे सर्वांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्या. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते बघा, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये वर्ष 2024 मध्ये बघा जुलै महिन्यामध्ये मला आठवतंय, जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचा एकच लाभार्थी होते राज्यातील गरीब आणि निराधार महिला. गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण व स्वावलंबी बनवणे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. या योजनेतून जो लाभ दिला जात होता तो होता आर्थिक मदत प्रति महिना 1500 रुपयाची दिली जात होती. ठीक आहे. तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी ही महत्वाची अपडेट आहे. आता बघा कोणत्या महिलांना मिळणार लाभ. आता मग अशी मी तुम्हाला सांगितलं कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही आणि आता सांगतोय की कोणत्या महिलांना मिळणार. म्हणजे या महिला अशा आहेत या महिलांना पैसे मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही किंवा या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार. ज्या महिलांचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान असेल, ज्यांनी अर्ज भरलाय त्यांचं सांगतो. ठीक आहे, मंजूर आहे. पात्र महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे, यांना पैसे मिळणार. ज्या महिला पात्र महिलेच्या घरामध्ये कोणी आयकरदाता व्यक्ती नसावा त्या महिलांना पैसे मिळणार. पात्र महिलेची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असावी अशा महिलांना पैसे मिळणार. तसेच पात्र महिलेची केवायसी दुरुस्ती सुद्धा पूर्ण झालेली असावी. पात्र महिलेला आतापर्यंत म्हणजे फेब्रुवारी पर्यंत सर्व हप्ते ज्या बँक खात्यात जमा झालेले असतील तर त्यांना 100% पैसे मिळतील मार्च एप्रिलचे. पात्र महिलेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली असणे इम्पॉर्टंट असणार आहे. आता बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. पैसे कधी येणार, केवायसी कसे करायचे, तुम्ही सर्वांनी 30 तारखेच्या अगोदर केवायसी करून घ्या. हप्त्याची तारीख कशी तपासायची, पोर्टलवर लॉग इन पद्धत कशी असणार आहे, संपूर्ण माहिती. आता बघा घर बसल्या सुद्धा लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमची ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर तुम्ही केली नसेल तर मोबाईलचा वापर करून घ्या. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, नक्कीच तुम्हाला त्याचं सोल्युशन दिलं जाईल. आता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, तुम्ही आता 2 मिनिटांमध्ये केवायसी पूर्ण करू शकता, तेही तुमच्या मोबाईलचा स्मार्टफोनचा वापर करून घर बसल्या. फक्त 2 मिनिटात करायचे आहे तुम्हाला घर बसल्या केवायसी. ही ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला सर्व प्रोसेस तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. कोणीही पात्र बहीण लाभापासून वंचित राहणार नाही असं स्पष्ट भूमिका शासनाने आता घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही ई-केवायसी करून घ्या. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला 101% पुन्हा एकदा जमा होण्यास सुरुवात होईल. आता बघा मार्च महिन्याचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. मार्च एप्रिलचा हप्ता बघा, सर्वप्रथम आपले आधार कार्ड बँक खात्याशी तुम्हाला लिंक ठेवायचं आहे. तुमची डीबीटी प्रक्रिया ऍक्टिव्ह असली पाहिजे. अर्जाची पडताळणी पूर्ण असली पाहिजे. तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असावी. तसेच तुमच्या अर्जामध्ये कोणतेही कागदपत्र गहाळ नसावे किंवा चुकीचे नसावे. हे या गोष्टी या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, दिलासादायक अशी बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे. लवकरात लवकर ई-केवायसी ची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. आता बघा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा परभणी या ठिकाणी बघा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना सुरू करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती संपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही रीड करू शकता. आता बघा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे मिळणार नाही. मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे. आता बघा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे 4 निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. तर ते 4 निर्णय तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे. इम्पॉर्टंट वाटले म्हणून व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे.
ह्याच्यामध्ये बघा सातारा जिल्ह्यातील आयटी पार्कला मंजुरी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा हे महत्त्वपूर्ण 4 निर्णय आज घेण्यात आलेले आहेत. तसेच बघा 21वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार? पैसे तुमच्या बँक खात्यात कधी जमा होणार? आता सध्या बघा मार्च महिन्याचा 21वा हप्ता वाटप होणार आहे. तर कशी प्रोसेस असणार? सर्व प्रोसेस तुम्हाला डिटेल बाय डिटेल दिलेली आहे. 1, 2, 3, 4 असं सर्व ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा. आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता जमा करणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार 21वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार? तर बघा 27 एप्रिल, 28 एप्रिल, 29, 30 एप्रिल